गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. येस, आज मिनी व्लॉग मराठीमध्ये असणार आहे. कारण का नाही आणि असं पण पुढे जे मी बोलणार आहे ना त्याचं हिंदी ऑल्टरनेटिव्ह काय आहे हेच मला माहित नाही. सो मी विचार केला की आज मी मराठीमध्येच बोलते. असो, नवीन वर्षाला जरा आळशीपणा कमी केला, लवकर उठले, स्वतःचं आवरलं, मस्तपैकी गुढी उभारून झाली आमची. कारण मला 10:30च्या आधी गुढी उभारून शॉप ओपन करायला जायचं होतं. बाय द वे, हाच तो ड्रेस बर का ज्याबद्दल मी लास्ट 2-3 व्लॉग्स मध्ये बोलले होते आणि त्याची हाईप मी एकटीनच क्रिएट केली होती माझ्यासाठी. अरे देवा, ही छोटी रांगोळी बघून माझ्या लक्षात आलं की दारापुढची जी मोठी रांगोळी काढली होती ना त्याचा शॉर्टच नाही घेतला मी. आता नवीन ड्रेस घातलाय तर प्रॉपर फोटोशूट व्हिडिओ वगैरे काढले पाहिजेत ना, माझ्या अकाउंटवर नको का टाकायला. भावाला खूप लाडीगोडी लावली त्यासाठी. पकडला मी चोर. उतू गेलो होतं आणि मम्मी त्यामुळे काहीच आवाज न करता हळूच गॅस पुसत होती, कारण तिच्यामुळेच ते उतू गेलो होतं. बरं, संध्याकाळी परत रेडी झालो आणि गेलो मामाच्या घरी, कारण आज माझ्या मामाच्या गावचा उरूस असतो. आणि मग आल्या आल्या पहिले पेट पूजा, फिर काम दूजा. डिनर झाल्यावरती आम्ही रात्री 10 वाजता पाया पडायला गेलो होतो देवाच्या. दर्शन झालं आणि पैसे पण भेटले बरं का, दरवर्षीप्रमाणे उरसात खर्च करायला. बट मी हुशार मुलगी, अजिबात पैसे कुठेच वाया नाही घालवले आणि खिशात टाकले. अवतार बघा, सकाळी काय दिसत होते, आता काय दिसते. आणि मग माझं लक्ष गेलं या पिवळ्या हत्तीवरती, जो की खूपच क्यूट होता. पण विकत घेताना मी ग्रेस घेतला, कारण ज्या बाळासाठी घेत होतो ना तिला वाटायचं हत्ती पिवळाच असतो की काय. उरसात फिरून दमले बाबा, झोपते. बाय.